मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा गेली 13 महिने झाले लढा सुरू आहे आणि हा लढा ते आंतरवाली सराटीमधून लढत होते. परंतु आता तो पत्ता बदलणार आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की छत्रपती भवन नावाने आता जरांगे पाटील यांचं कार्यालय धुळे सोलापूर रोडवर तयार झालेलं आहे आणि उद्या या कार्यालयाचं उद्घाटन आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की आंतरवालीमध्ये जे उपोषण स्थळ होतं त्या ठिकाणी काही समाज येत होता भेटायला, पण काही मर्यादा होत्या, पण या ठिकाणी कुठल्याही मर्यादा नाही. प्रशस्त असा हॉल करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटील येणाऱ्या जे समाजातील नागरिक असतील त्यांचे संवाद साधू शकतात किंवा त्यांची पत्रकार परिषद असेल ते या ठिकाणी घेऊ शकतात. असं मोठा प्रशस्त हॉल आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी 2 रूम काढण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की डावीकडे जी रूम आहे ही वेटिंग रूम आहे किंवा या ठिकाणी जे महत्त्वाचे व्यक्ती असतील ते या ठिकाणी बसू शकतात. अजूनही काम चालू आहे. या ठिकाणी सोफे वगैरे खुर्च्या वगैरे लागतील. तर दुसऱ्या बाजूला एक चेंबर करण्यात आलेला आहे जरांगे पाटलांसाठी. स्पेशल चेंबर हे असणार आहे. या चेंबरमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी एक व्हीलचेअर असेल, टेबल असेल, सोफा सेट असेल या ठिकाणी या चेंबरमध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी आपण TV स्क्रीन बघू शकता. या TV स्क्रीनद्वारे या जे CCTV कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत ते CCTV कॅमेरे येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवणार आहेत. या चेंबरच्या पाठीमागून आपण अजून एक चेंबर बघू शकतो. या ठिकाणी अँटी चेंबर आहे. या अँटी चेंबरमधून जरांगे पाटील उद्या राजकारणात आले तर कदाचित तिथं खलबतं पण होऊ शकतात. त्या हिशोबाने हे अँटी चेंबर करण्यात आलेलं आहे आणि या चेंबरमधून कदाचित राज्यातील उद्या जे राजकारण जरांगे पाटील करतील ते कदाचित याच अँटी चेंबरमधून ते सुरू होईल. या चेंबरच्या बाहेर गेलो आपण. या ठिकाणी आपण बघू शकता की जे हॉल आहे, प्रमुख हॉल आहे, त्याच्या पाठीमागे परत एक हॉल आहे ज्या ठिकाणी मराठा समाज बांधव या ठिकाणी येऊन मुक्कामी राहू शकतात. अशी व्यवस्था मोठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला शौचालय बांधण्यात आलेले आहेत. महिलांसाठी पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. आणि जरांगे पाटलांचा हा नवीन पत्ता सोलापूर धुळे महामार्गावर जो पैठण फाटा आहे त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि हीच खुर्ची आहे. आता जरांगे पाटील उद्या या कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि या ठिकाणाहून उद्या मराठा समाजाचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणाहून हाताळतील. कॅमेरामन पप्पू महावरकरसह संजय सर्वोदय TV9 मराठी, पैठण फाटा, अंबड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.